फिरोज SM एंटरप्राइजेस, सँडी 11 आणि एक बुलेट गाडीची चावी आम्हाला सापडलेली आहे मैदानामध्ये, रॉयल एनफिल्डची चावी, जिला कोणतेही किचन नाही आहे. कोणाची जर चावी असेल तर ती आपण घेऊन जायची आहे. चला मॅच चालू करायची आहे. शिवसेना प्रमुख चषक 2022 स्पर्धेतला हा नवीन सामना आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू करतोय. नवीन मॅचला सुरुवात होते. सर्व खेळाडूंनी बाहेर या प्लीज. मेहताब अवध 11 कुर्ला, वी वुड लाईक टू रिक्वेस्ट यू प्लीज कम आउट ऑफ ग्राउंड. चला मॅचला सुरुवात करायची आहे. मॅच ऑफिशियल्स, आपण चेंडू द्यायचा आहे गोलंदाजाकडे. फलंदाज सज्ज झाले आहेत, प्रीतम मनोहर परब आणि सुनील खर्डे. सलामीवीर दोन बॅटर्स डॉक्टर खाडे 11 संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवीन सामना सुपर 6 मधला आपण सुरू करणार आहोत. दोन बलाढ्य मजबूत संघ आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत या मॅच मध्ये. सामना क्रमांक 2 सुपर 6 मधला आपण पाहतोय. यानंतर आणखीन एक बिग फाईट आपण बघणार आहोत, ज्या ठिकाणी मात्र श्रीजा 11 लालबाग आणि विक्रोलियन्स विक्रोळी या दोन संघांमध्ये यानंतरची सुपर 6 मधली सामना क्रमांक 3 ची मॅच आपण बघणार आहोत. आणि विनंती आहे आता मात्र सर्व आयोजन समितीचे जे व्हॉलंटियर्स मैदानामध्ये आहेत, भाई गवस, मंदार गुरव, अक्षय मोहिते, आपण सगळ्यांनी कृपया बाहेर या. सिद्धेश भोसले, चला मॅच चालू होते, मॅच ऑन होते. स्ट्राइक वर प्रीतम परब जात आहेत, नॉन स्ट्राइक एंड वर सुनील खर्डे आहे. गोलंदाजी मार्क वर सलामीवीर गोलंदाजही सज्ज होईल. काही क्षणातच मॅचला होईल सुरुवात. शिवसेना प्रमुख चषक 2022 सुपर 6 व्यावसायिक गटातील संघांचा हा सुपर 6 मधला दुसऱ्या नंबरचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. चला नवीन मॅचला आपण सुरुवात करतोय. मोहन वैयक्तिक पहिलं संघासाठीचं पहिलं षटक एका साइड आर्म लेफ्ट आर्म ऍक्शन सोबत मात्र गोलंदाजी मार्कवर मोहन सज्ज झालाय. हा तोच मोहन आहे ज्याने मात्र पहिल्या मॅच मध्ये मात्र समोरच्या संघाचे 4 विकेट पटकावले होते. जास्त रनअप नाहीये,
डावकुरे आताची गोलंदाजी आणि तितकं चांगलं नियंत्रण आहे गोलंदाजीवरती आणि तीच गोलंदाजी सादर करण्यासाठी पुन्हा एकदा फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP11 संघाकडून पहिला चेंडू घेऊन मोहन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय, खूप सुंदर ड्राईव्ह कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि या पहिल्या बॉलवरती आली आहे एकेरी धाव. धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जाते. स्ट्राईक रोटेट होते. डावकुरे हाताचा विस्फोटक फलंदाज सुनील खर्डे स्ट्राईक एंड वरती येतोय. नवीन मॅच सुपर 6 मोहन विरुद्ध सुनील. हो या वेळेला मात्र यष्ट्यांच्या मधोमध आढळलेत आणि मधोमध आढळल्यानंतर मात्र या वेळेला पंचांचं एक बोट आसमान ताकडे. बॅट्समन हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. पायचीच्या स्वरूपात पहिला झटका सुनील खर्डे बॅक टू द पवेलियन. विकेट गिरतावा मोहनची जास्त वेग नाहीये परंतु गोलंदाजीवरती खूप चांगलं नियंत्रण आहे, खूप चांगला टप्पा आहे, खूप चांगली लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी केली जाते. या वेळेला मात्र सटीक यॉर्कर हाताला त्याला कुठेतरी स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये सुनील खर्डे पायचीच्या स्वरूपात यष्ट्यांच्या मधोमध आढळला. पंचांनी मात्र त्याला दाद दिली आणि पंचांनी एक बोट आसमंताकडे उंचावत OUT आउट म्हटलं. फलंदाजाला माघारी परतावून लावलं. पहिला झटका लागतोय डॉक्टर खाडे 11 म्हणजेच उमेश 11 संघाला. यावेळेला स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज भावेश शेलार. पटवाडी घाटकोपर विभागातला हे युवा टॅलेंटेड आहे परंतु तितकंच टॅलेंट आज मात्र त्याने व्यावसायिक गटातील संघांमध्ये खेळताना सुद्धा दाखवलंय. आपल्या फलंदाजीच्या जीवावर आज मात्र आपली वर्णी लावली आहे ती डॉक्टर खाडे 11 उमेश 11 संघामध्ये. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. ओ या वेळेला बॅटच्या रडार मध्ये मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द फेन्स 6 धावांसाठी कडक कडकडीत कार. यावेळेला गती कमी केली. पुन्हा एकदा लाऊड अपील आहे. पायाचा वेध तर घेतलाय परंतु डाऊन द लेग स्टिक होता चेंडू. लेग बाईटचा इशारा मात्र जरूर येईल. भावेश शेलारच्या स्टान्स कडे जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला तो फटका खेळतो फ्रंट फूट जो आहे तो त्याचा डाऊन द लेग स्टिक जात असतो. थोडासा बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो आणि त्यावर जाऊन हा चेंडू आदळला होता. पंचांनी मात्र त्याला नक्कीच नॉट आउट दिलं आणि मग त्यानंतर लेग बाईटच्या स्वरूपात आलेली ही एकेरी धाव भावेश शेलारच्या प्रयत्नानंतर मात्र संघाचा धावफलक एकेरी विकेटच्या सोबत 7 धावा धावफलकावरती. चेंडू चाले 4 धावा झाल्यात. 8 एक विकेट आता मात्र पटकावलाय. 2 एक्स्ट्रा धावा अतिरिक्त धावा आहेत ज्या मात्र एक बाईज आणि एक लेग बाईजच्या स्वरूपातल्या. एक विकेट, एक सिंगल रन, एक षटकार आणि एक लेग बाईज अशा पद्धतीने 4 चेंडू पूर्ण करतोय मोहन. या वेळेला खूप चांगलं वळण देतोय चेंडूला. खूप चांगल्या पद्धतीने मात्र फिंगर रोल केले आहेत. ऑफ स्टिकवर पिचिंग करत बाहेरच्या दिशेने चेंडूला घेऊन चालले आहेत मोहन. प्रीतम परबला मात्र बीट केलं जातंय या चेंडूवरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा या वेळेला निवडलेला होता आणि हिट सुरुवात असते नेहमी मोहनची. खूप चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज मोहनने. फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP11 संघासाठी खेळत असताना आता मात्र डाऊन द लेग स्टिक आहे. बराचसा बाहेर होता लेग स्टिक पासून. पंच मात्र आपले दोन्ही हात पसरवतायत. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी दर्शवतायत. एक धाव मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात अंकित केली जाईल ती धावफलकावरती.
एक विकेट 9 धावा शेवटचा बॉल शिल्लक. या वेळेला क्रॉस द लाईन आली आहेत. बॅटच्या स्लॉट मध्ये घेतलाय चेंडूला आणि खूप चांगल्या एक्झिक्युशन सोबत चेंडूला पाठवले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हरच्या समाप्तीनंतर सुनील खर्डे बाद झाला. त्याच्या जागेवरती भावेश शेलार आला. भावेश शेलारने एक षटकार ठोकला आणि एक षटकार आलाय तो प्रीतम परबच्या बॅटमधून. 2 षटकार या ओव्हरमध्ये आले आहेत. एक विकेट मात्र गमावलाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावपल कव्हर आहे ती 15 धावा एका गडेच्या मोबदल्यात. खूप चांगली सुरुवात होते या ठिकाणी. दोन्ही बाजूने पाहिलं झालं तर एक बरोबर सुरुवात आपण पाहतोय. एक विकेट गोलंदाजाच्या खात्यामध्ये 15 धावा फलंदाजांच्या खात्यामध्ये. एक विकेट मात्र जर आपण पाहिलं तर फिरोज SM एंटरप्राइजेस संघाकडून पटकावली जाते. तर 15 धावा मात्र मिळवल्या जात आहेत त्या डॉक्टर खाडे 11 उमेश 11 संघाकडून. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. ओव्हर नंबर 2 साठी अभिषेक मारुती माने. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन एक लांब पल्ल्याचा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. गार्डन एंड कडून गोलंदाजी करेल. सुपर 6 फेरीतला मात्र हा दुसऱ्या क्रमांकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टॉस मात्र जिंकलाय तो फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP इव्हेंट संघाने. प्रथम गोलंदाजीचा निर्णय. पहिल्या ओव्हरची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा डॉक्टर खाडे 11 संघाच्या खात्यामध्ये. नवीन ओव्हरची होते सुरुवात. अभिषेक माने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन भावेश शेलारसाठी पहिला बॉल. हाफ ट्रॅकर बॉल त्याला हुक करतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर नाहीये. 2 खेळाडूंच्या मधून मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. जात गोत्र आणि धर्मामुचा शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय. 2022 हे 5व्या पर्वाचं आयोजन. पहिल्या बॉलवरती मात्र अभिषेकच्या गोलंदाजीवरती चौकार. यावेळेला मात्र हलक्या हाताने दिशा दाखवतोय चेंडूला. स्क्वेअर लेग रिझन मध्ये पाठवतोय. श्रीलेश आमरे फिल्डरच्या स्वरूपात त्या ठिकाणी तैनात आहे. टेनिस क्रिकेट विश्वाची स्टारकास्ट आज मात्र काळा चौकीच्या या शहीद भगतसिंग मैदानावर उपस्थित झाली आहे. एका बाजूने जर आपण पाहिलं तर ओमकार देसाई, श्रेयस तेंडुलकर, त्याचबरोबर बरेचसे खेळाडू आपण मैदानामध्ये पाहू शकता. किसन देवेंद्रला आपण मैदानामध्ये बघतोय. खूप चांगली स्पर्धा. अंधेरी एक्सप्रेस अभिषेक मानेच्या बॉलला केले हुक. या वेळेला जातोय चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खूप चांगला फटका पाहायला मिळाला या अगोदर अभिषेकच्या गोलंदाजीवरती. आणि या वेळेला सुद्धा खूप चांगलं टायमिंग.
1.4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 32 धावांवरती एका चांगल्या स्थितीमध्ये आहे धावफलक. आता दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 32 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंच जय पवार या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतायत. अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल 33 धावा. खरं तर आज महाराष्ट्र दिन आहे. उपस्थित तमाम जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असतील. शिवसेना शाखा क्रमांक 205 आणि शिवसेना प्रमुख चषक 2022 च्या वतीने. यावेळेला फुल टॉस बॉल मिळाला, त्याला मात्र खेळलं फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि यावेळेला चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. महागड षटक या ठिकाणी पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 22 धावा मारुती अभिषेक माने खर्च करतोय. ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावेळेला मात्र आउटसाइडच्या बॉलला मात्र छेडलंय, पाठवतोय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. प्रीतम परब 1 धाव मिळवतोय. ओव्हरची होते समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस या ओव्हर मधून आले एकूण 23 धावा आणि संघाचं धावफलक जाऊन पोहोचलं एका गड्याच्या मोबदल्यात 38 धावांवरती. 19 धावा प्रति षटकाची सरासरी पाहायला मिळते. 38 धावा धावफलकावरती आहेत. सुनील खर्डे बाद झाला. सुनीलची जागा घेतली ती भावेश शेलारने. भावेश शेलारने आल्या आल्या षटकार ठोकला, 1 धाव मिळवली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रीतम परबला संधी मिळाली, त्याने मात्र बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले, त्यानंतर 1 चौकार आणि आता मात्र सिंगल धाव. अशा पद्धतीने मात्र या ओव्हरचं विश्लेषण आपण बघतोय. ओव्हर नंबर 2 ची होते समाप्ती. 38 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन दी एंड ऑफ सेकंड ओव्हर. 25 मिनिटांचा आपल्याला निर्धारित वेळ दिलेला आहे. पंचांना सुद्धा विनंती आहे 30 मिनिटांचा अवधी आपल्याला दिलेला आहे. त्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे. 30 मिनिटांमध्ये जर आपली इनिंग पूर्ण झाली नाही तर कुठेतरी सातत्यपूर्ण आपण चर्चा करत आलेलो आहोत 70-70 स्पोर्ट्स बद्दल. 2 ओळी जरूर आपण त्यांच्यासाठी म्हणतोय पहिल्या दिवसापासून की अखंड जगभरात ज्या स्पोर्ट्स ब्रँडची ख्याती, त्या ब्रँडचं नाव मात्र 70-70. तारिकबाई सय्यद आज स्वतः या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित आहेत. तारिकबाई, आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. तहे दिल से हार्दिक स्वागत करेंगे तारिकबाई आपका. विपुलजी पंडुलकर, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम गेले 3 दिवस 4 कॅमेऱ्यासोबत या स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करते. तितकंच चांगलं मात्र सहकार्य लाभलं या स्पर्धेला ते मॅच टाइम स्पोर्ट्स चंद्रकांत शेट्टी सरांचं. आज आपल्या सर्व खेळाडूंच्या अंगावरची जे टी शर्ट आपण पाहतोय, एक विशेष डिझाईन केलेलं टी शर्ट्स मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून. दरम्यान प्रत्येक मॅच मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक पाहतोय, वेदांत स्पोर्ट्स सर्वे सर्वा सिद्धेशजी भोसले यांच्या माध्यमातून एक आकर्षक असं शिवसेना प्रमुख चषकाचं टी शर्ट, त्याचबरोबर एक विशेष प्रिंटेड कॅप आपण देतोय ती वेदांत स्पोर्ट्स कडून. पारितोषिकांची रास आहे खेळाडूंसाठी. तब्बल 2,22,222 पारितोषिक, त्याचबरोबर एक आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक जो मात्र दिला जाणार आहे स्वर्गीय शिवरामजी भोसले साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ. द्वितीय क्रमांकासाठी 1,11,111 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा शिवसेना प्रमुख चषक 2022 जो मात्र दिला जाईल स्वर्गीय नैना अजय चौधरी मॅडम यांच्या स्मरणार्थ. यावेळेला मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला प्लॉटच्या बाहेर पाठवतोय. श्रीलेश आंबरेच्या बॉलवरती चढवलाय हल्ला. भावेश शेलार ब्रँडेड आणि एक खूप चांगला मेसेज किरणजी मांजरेकर सरांकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. 2 ओळी शेवटच्या खूप मनाला लागण्यासारखे आहेत. 7 घालते माय मराठी तेतेची धन्य झालो, गतजन्मीचे पुण्य म्हणून महाराष्ट्र देशी जन्माला आलो. खूप चांगलं कडवं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त मात्र उपस्थित सर्व नागरिकांना आणि कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देतोय. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
डॉक्टर खाडे 11 म्हणजेच उमेश 11 संघाकडून हा बॉल सुद्धा मात्र वन बाउन्स टू बाउन्स अलॉंग विथ द कार्पेट ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे. विकेट किपरच्या मागे थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करत असताना चेंडूवर धावत होता. चेंडूला अडवण्यासाठी शर्यत लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये. त्या शर्यतीत मात्र चेंडू जिंकतोय. 4 धावा येत आहेत. ओव्हर द विकेट राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय श्रीलेश आमरे उर्फ बंड्या. सँडर्स रोड डोंगरी विभागाला बिलॉंग करणारा गोलंदाज आहे. या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर बॉल खेळून काढले डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने. त्या ठिकाणी मात्र बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तैनात आहे. बाउंड्री लाईन वरती चारही बाजूला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, डीप मिड विकेट बाउंड्री लाईन, वाईडिश लॉंग ऑन, त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑनवर एक खेळाडू उपस्थित आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन पॉईंट कव्हरमध्ये खेळाडू, थर्डमॅनवर एक खेळाडू उपस्थित दिसतोय आणि एक विकेट किपर. अशा पद्धतीने मात्र फिल्डिंग सजवली आहे. या अगोदर राऊंड द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळत होते श्रीलेश आमरे. आता मात्र ओव्हर द विकेटचा मारा निवडतायत. अँगल थोडासा चेंज करून कुठेतरी काही तर वेगळं चित्र करणं या ठिकाणी पाहायला मिळतंय. हो, या वेळेला मात्र यॉर्कर हाताळलाय, खोदून काढलंय चेंडूला. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव मिळवली जाते प्रीतम परब आणि भावेश शेलारच्या जोडीकडून. संघाचा धावफलक एकेरी धावेने पुढे सरकतंय. एका गड्याच्या मोबदल्यात 51 धावा. 2.5 चेंडू पूर्ण झालेत आणि शेवटचा एक बॉल या ओव्हर मधला शिल्लक. 1-6, 4, 1 आणि 1 अशा पद्धतीने मात्र या 5 बॉलचं विश्लेषण. शेवटच्या एका बॉलसाठी मात्र पुन्हा एकदा राऊंड विकेट येतोय श्रीलेश आमरे उर्फ बंड्या भावेश शेलारसाठी. या वेळेला अवे फ्रॉम द बॉडीचा मारा केला. त्याला सुद्धा मात्र 2 खेळाडूंच्या गॅप मधून खेळून काढलं. पॉइंट कव्हर रिझन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा खणखणीत चौकार. माध्यमातून सर्व विभागातील नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी, टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांना सुद्धा महाराष्ट्र दिनाने क्रिकेट आपल्या क्रिकेट परिवाराच्या वतीने या ठिकाणी कामगार दिनाच्या सुद्धा शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि या महाराष्ट्र दिनानिमित्त आज स्पर्धेचा हा शेवटचा दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 3 ओव्हरमध्ये. डॉक्टर खाडे 11 म्हणजेच वरळी SSP उमेश 11 संघाच्या खात्यामध्ये आहेत. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती सागर कांबळे. पहिल्या दिवसामध्ये सागर कांबळेनं खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं होतं. फिरोजा सेम एंटरप्राइजेस संघ म्हणजे सँडी SP11 संघाच्या माध्यमातून. या वेळेला नवीन संघ समोर आहे आणि नवीन फलंदाज समोर आहे प्रीतम परब. लेग कटर बॉल होता, त्याला मात्र अप्पर कट करण्याचा प्रयत्न होत होता. फिल्डर त्या ठिकाणी मात्र तैनात आहे. बॅकवर्ड पॉइंट वरती एक धाव मात्र मिळवली जाते प्रीतम आणि भावेशच्या जोडीकडून. संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये एका धावेची वाढ होते. संघ मात्र पुढे सरकतोय. एका घराने धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावांवरती. अब तक 56 मात्र पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रोटेट होते. भावेश शेलार येतोय स्ट्राईक एंडवर. सागर कांबळे विरुद्ध भावेश शेलार. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आता मात्र दिनो आपण भावेश शेलार बघतोय, जो मात्र सागर कांबळे समोर आहे फलंदाजीसाठी. मोहनने पहिली ओव्हर हाताळली. मोहनच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 14 धावा आल्या होत्या. 15 धावा. अभिषेक मानेने मात्र एक महागडी षटक या ठिकाणी हाताळली. त्यामध्ये 23 धावा त्याने खर्च केल्या आणि श्रीलेश आमरे 17 धावा खर्च करतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये. 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर येते. गोलंदाजीसाठी मात्र सागर कांबळेला प्राचारण केलं गेलंय 4थ्या ओव्हरमध्ये. खूप चांगली सुरुवात करतोय. एकेरी धावेने मात्र सुरुवात झाली आहे. 2 सिंगल रन. प्रीतम परब मात्र 9 चेंडू 26 धावांवरती बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये.
आणि त्याचबरोबर 10 चेंडू 27 धावांवरती प्रीतम परब बॅटिंग करतोय. भावेश शेलार 9 चेंडू 27 धावांवर बॅटिंग करतोय. या वेळेला अप्पर कट, चेंडू जाईल फटाफट सीमारेषेच्या बाहेर. पद्धतीची होती परंतु लाईन आणि लेंथ कुठेतरी मिस केली सागर कांबळेने. त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उचललाय. हो, या वेळेला मात्र चांगली लाईन हाताळली जाते. मिडल ऑफ द स्टंपवर अगदी गुड लेंथवर पिचिंग केलेला बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये येताना असं कुठेतरी वाटत होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर बॅट भिरकावल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने काटा वळवतोय. जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, म्हणजेच ओमकार देसाई ज्या ठिकाणी मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. निर्धाव चेंडू येतोय. एक तेरी तो दुजी मेरी असं मात्र सागर कांबळेनं म्हटलंय प्रीतम परबला. या वेळेला सरळ हाताने फटका खेळलाय परंतु हा फटका हवेत आहे. चेंडू खाली फिल्डर तैनात आणि जबरदस्त असा झेल विजय या ठिकाणी होतो क्षेत्ररक्षकाचा. असा धावता झेल त्या ठिकाणी पकडलाय. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर बारीक नजर रोखून धरली आणि शेवटच्या क्षणाला हातामध्ये चेंडूला सामावून घेतलं. विकेटचं पतन होत आहे. धावसंख्या आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा. 3.5 षटकांची समाप्ती झाली आहे. सागर कांबळेच्या षटकातील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. भावेश शेलार आणि आता मात्र इसरार खान. बाबू मैदानाच्या आतमध्ये येतोय फलंदाजीसाठी. डॉक्टर खाडे 11 संघाच्या माध्यमातून फलंदाज क्रमांक 4 या ठिकाणी मैदानामध्ये पाठवला गेलाय. 5 चेंडू पूर्ण झालेत. 1 षटकार, 2 सिंगल, 1 निर्धाव चेंडू आणि 1 विकेट सागर कांबळेच्या गोलंदाजीमध्ये. शेवटचा बॉल खूप चांगला सन्मान दिलाय. खूप चांगल्या पद्धतीने मात्र स्टिअर केलंय चेंडूला. हलक्या हाताने दिशा दाखवली आहे. कव्हर क्षेत्राच्या दिशेने जाताना दिसतोय चेंडू. एकेरी धाव मात्र येते या शेवटच्या बॉलवरती आणि होते ओव्हरची समाप्ती. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि 16 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं मात्र धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 64 धावा. ज्या ठिकाणी मात्र भावेश शेलार 9 चेंडू आणि 27 धावांवर बॅटिंग करतोय. इसरार खान 1 चेंडू 1 धाव मिळवतोय. या ओव्हरमध्ये सागर कांबळेनं 1 विकेट पटकावत 9 धावा खर्च केल्या. प्रीतम परब सारख्या एका सेट बॅट्समनला त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाजाला मात्र कुठेतरी आत बोलावून घेतलंय. प्रीतम बाहेर, इसरार आत. नवीन जोडी आता मात्र मैदानामध्ये भावेश शेलार आणि इसरार खानची. 4 ओव्हरची समाप्ती. 64 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. खाडे 11 म्हणजेच वरळी SSP उमेश 11 संघाच्या खात्यामध्ये आहेत. टॉस मात्र जिंकला होता मॅच चालू होण्यापूर्वी. फिरोज SM एंटरप्राइजेस म्हणजेच सँडी SP 11 संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. खूप चांगली सुरुवात करत होते परंतु अभिषेक माने थोडासा महागडा ठरतोय या इनिंगमध्ये, ज्याने मात्र 23 धावा एका ओव्हरमध्ये खर्च केल्या. त्यानंतर मात्र 17 धावा श्रीलेश आमरे. त्यानंतर 15 धावा आल्या होत्या मोहनच्या गोलंदाजीतून षटक क्रमांक 1 मध्ये. आणि ही ओव्हर मात्र थोडीशी चांगली आहे, ज्या ठिकाणी मात्र फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केलेत. मोहन येतोय वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 5वं आणि अंतिम शेवटचं षटक हाताळण्यासाठी. मोहननं खरं तर खूप चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलंय या काळा चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये. खूप चांगली फिरकी पाहायला मिळते मोहन कडून आणि त्याचबरोबर तितकीच चांगली साइड आर्म ऍक्शन. या वेळेला हवेमध्ये चेंडू. फिल्डर पाठीमागे होते, जज करू शकत नाहीये चेंडूला. हवेतच मात्र या ठिकाणी हरकत करणारा चेंडू पाहायला मिळत होता. रायटी लेफ्टी साईडला मात्र कुठेतरी उजव्या बाजूला कधी डाव्या बाजूला जाताना दिसतायत क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र जमिनीचा वेध घेतोय
नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडल्यानंतर फिल्डरच्या हातात जाईल तोपर्यंत एक धाव दोन फलंदाजांनी पूर्ण केली. इस्रार खान पुन्हा एकदा एकेरी धावेनं मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. भावेश शेलार येतोय स्ट्राईक एंडवरती. मोहन लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं समाज मंदिर एंड कडून गोलंदाजी. 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. तितकासा वेग नाहीये गोलंदाजीमध्ये, परंतु खूप चांगलं नियंत्रण आहे स्वतःच्या गोलंदाजीवरती. यावेळेला जमिनी लगतचा फटका वाईडिश लॉंग ऑन मध्ये. फिल्डर मात्र त्या ठिकाणी फंबल होईल. किसन देवेंद्रच्या मस्तकवर दस्तक देत हा जातोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी शिवसेना प्रमुखच्या. जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल कारण सुपर 6 ची फेरी आहे. करू व मरोच्या स्थितीमध्ये आहेत दोन्ही संघ. आता मात्र या 6 संघांचा खेळ शिल्लक राहिलाय, ज्या ठिकाणी मात्र 3 मॅचेस खेळवल्या जातील आणि त्यानंतर या 3 मॅच मधून 3 संघ जे आहेत ते पुढील फेरीमध्ये प्रवेश दाखल करतील. यावेळेला खूप चांगला बॉटम हँडचा वापर पाहायला मिळतोय. फ्लिक केलं जाते चेंडूला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. षटकार ठोकलाय भावेश शेलारने. भावेश शेलार मात्र संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी वाढ करून देतोय. आतापर्यंत जर भावेशच्या फलंदाजीकडे जर आपण लक्ष टाकलं तर 3 षटकार भावेशनं ठोकलेत, त्यानंतर मात्र 4 चौकार भावेशच्या बॅटमधून आलेत. खूप चांगली बॅटिंग भावेश शेलार करतोय. 11 चेंडू 37 धावांवरती मैदानाच्या आतमध्ये. मोहनच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 11 धावा, ज्या ठिकाणी मात्र मोहन वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. आणि हा फुल टॉस बॉल आहे आणि या ज्युसी फुल टॉस बॉलला काही मैदानामध्ये ठेवणार नाही भावेश शेलार. पाठवतोय चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणखीन एक षटकार भावेश. षटकार मात्र जरूर आलाय या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 81 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4.4 षटक म्हणजे शेवटच्या षटकातले 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. एक 4-6-6 बॅक टू बॅक 2 षटकार भावेश शेलारच्या बॅटमधून आल्यानंतर मात्र धावफलकाची स्थिती खूप चांगली ह्याच्यामध्ये दिसते. 81 धावा 2 विकेट्स. भावेश शेलार एक जबरदस्त परफॉर्मन्स देतोय या मॅच मध्ये. एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भावेश शेलार 12 चेंडू 43 धावांवर आहे. यावेळेला मात्र भावेशने चेंडूला फॉलो जरूर केलं, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता चेंडू. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅट्समन असं म्हणावं लागेल.
खूप चांगल्या पद्धतीनं फॉलो करण्याचा प्रयत्न केला भावेशनं, परंतु त्याही पेक्षा बाहेर जातोय चेंडू. दिशाहीन गोलंदाजी मोहन याच्या गोलंदाजीतली. आणखीन एक अतिरिक्त धावसंघाच्या खात्यामध्ये. 82 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स इन दी एंड ऑफ 4.4 ओव्हर्स. या वेळेला मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क नाहीये. नो कनेक्शन इन बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू जाते विकेट किपरला बीट करत फाईनल क्षेत्राच्या दिशेने. 22च्या स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. धावफलक आहे 83 धावांवरती, 2 विकेट्स. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या इनिंग मधला आणि हा एक बॉल शिल्लक असताना आपण मात्र पुढील मॅच साठी विनंती करणार आहोत विक्रोलियन्स विक्रोली आणि श्रीजा 11 लालबाग. या वेळेला मात्र मनगटाच्या साह्यानं फेकून दिलाय चेंडूला वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इस्रार खानच्या जे मास्टर 6 षटकांचा सामना आहे, परंतु यानंतरच्या मॅच साठी आपण कॉल देतोय विक्रोलियन्स विक्रोली आणि श्रीजा 11 लालबाग. दोन्ही संघांचे संघनायक आपण पुढील मॅचच्या टॉस साठी रेडी राहायचंय. लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस पूर्ण करून घेणार आहोत. 6 ओव्हरचा सामना आहे. 89 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स इन दी एंड ऑफ 5 ओव्हर्स. 6 षटकांची ही मॅच आहे, ज्या ठिकाणी मात्र सागर कांबळे वैयक्तिक दुसरा आणि संघासाठीचं 6वं शेवटचं षटक घेऊन आलाय आणि या बॉलला मात्र खेळले हवेमध्ये. खूप चांगली फिल्डिंग बाउंड्री लाईन वर पाहायला मिळते. स्वतःला मात्र झोकून दिलं होतं प्रितेशने. खूप चांगली फिल्डिंग बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाली कव्हर क्षेत्रामध्ये. फुलटॉस बॉल मिळाला, त्या फुलटॉस बॉलला मात्र भावेश शेलारनं भिरकावून दिलं होतं. कव्हर क्षेत्राच्या बाउंड्री लाईनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 5 धावा रोखलेत खरं म्हणायचं झालं तर प्रितेशने. या फिल्डिंग नंतर सागर कांबळे वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत सागरने 10 धावा खर्च करत 1 विकेट पटकावलाय. 5 चेंडू अजूनही सागरच्या गोलंदाजीतले शिल्लक आहेत. फर्स्ट इनिंग मधला हा पहिला चेंडू होता शेवटच्या ओव्हर मधला. आता मात्र 5 चेंडू या शेवटच्या ओव्हर मधले शिल्लक आणि या इनिंग मधले शिल्लक असतील. 90 धावांवर पर्यंत मजल गाठली आहे. 17.42च्या सरासरीने बॅटिंग चालू आहे. 5.1 षटकाची समाप्ती, 2 विकेट्स आणि 90 रन्स ऑन दी बोर्ड. म्हणजे 100 धावा या मॅच मध्ये पाहायला मिळणार अशी शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाहीये. आतापर्यंत तरी या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाने 100 धावांपैकीची म्हणजे फुल सेंचुरी सांघिक संघ या ठिकाणी आपण जर पाहिलात तर पूर्ण केलेली नाहीये. आतापर्यंत 90 धावा डॉक्टर खाडे 11 ज्या पद्धतीची मात्र सुरुवात झाली होती. सुनील खर्डे पहिल्याच ओव्हरमध्ये तंबूच्या आसऱ्याला परतला होता आणि त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की इतकी मोठी धावसंख्या उभारली जाईल, परंतु भावेश शेलार आणि प्रीतम परबनं मधल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर डावाला सावरलं आणि त्यानंतर मात्र प्रीतम बाद झाल्यानंतर इस्रार खान मैदानाच्या आतमध्ये आला. इस्रार खान आणि त्याचबरोबर भावेश शेलार दोन्ही फलंदाजांनी मात्र शेवटच्या ओव्हर पर्यंत या ठिकाणी डावाची संपूर्ण दारोमदार जी आहे ती आपल्या खांद्यावरती घेतली आणि नुसती घेतली नाही, ती लिलया पेलली सुद्धा आहे. या वेळेला मात्र अगदी बॅट समोरून चेंडू वळवण्याचा प्रयत्न झाला, यशस्वी होतोय प्रयत्न. निर्धाव चेंडू न होते सांगता. शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 9 चेंडू आणि 27 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये. भावेश शेलार 5 चेंडू 17 धावा. आणि या वेळेला मात्र बॅटच्या रडार मध्ये मिळालाय, त्याला मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी खणखणीत षटकार इस्रार खानच्या बॅटमधून.
पॉपिंग क्रीजचा खूप चांगला वापर केला इजरार खानने. फ्रंट फूटवर गेलेत, एक पाय मागेच पॉपिंग क्रीज मध्ये होता. बॅट मात्र आडवी भिरकावली, बॅटला चेंडूच्या आर्क मध्ये घेतलं. बनवलेला हा फटका आपण म्हणू शकता. थोडासा अंगापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता सागर कांबळेनं, बॅट पासून मात्र थोडासा लांब ठेवला होता. या वेळेला मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आहे, त्याला प्लॉटच्या जरूर बाहेर पाठवेल. इस्रार खानच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा षटकार शेवटच्या ओव्हर मध्ये येतोय. जोरदार टाळ्या, कारण डॉक्टर खाडे 11 वरळी SSP उमेश 11 हा पहिला संघ आहे ज्याने मात्र शिवसेना प्रमुख चषक 2022 पाचव्या पर्वामध्ये पहिल्यांदा 100चा आकडा या ठिकाणी पार केलाय. संघाच्या 100 धावा आणि त्यावरही 2 धावा म्हणजे 102 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते. भावेश शेलार स्ट्राईक स्वतःकडे घेईल, कारण भावेश शेलार स्वतःच्या अर्धशतकापासून फक्त 6 धावा दूर आहे. एक षटकार ठोकला तर भावेश शेलारचं या स्पर्धेतलं हाफ सेंचुरीचं स्वप्न पूर्ण होणार. अर्धशतक झळकावणार का भावेश शेलार, याकडे मात्र आता सर्वांची नजर लागून राहील. संघाच्या 100 धावा तर पूर्ण झाल्या आहेत, परंतु भावेश शेलारचं अर्धशतक पूर्ण होणार का? आतापर्यंत 2 हाफ सेंचुरी आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. पहिलं अर्धशतक झळकावलं होतं ते सुमित दोंगडे, आणि त्यानंतर मात्र सकाळच्या सत्रामध्ये आज स्थानिक संघाच्या माध्यमातून सागर मेटकेनं अर्धशतक झळकावलंय. भावेश शेलारनं जर अर्धशतक झळकावलं तर तो तिसरा खेळाडू असेल या स्पर्धेतला अर्धशतक झळकवणारा. परंतु हा फटका या ठिकाणी फसलाय अलॉंग विथ द कार्पेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जातोय. श्रीलेश आमरे उर्फ बंड्या त्या ठिकाणी मात्र फिल्डर आहे. एकेरी धाबेवर समाधानी राहावं लागतंय. संघाची मात्र एकूण धावसंख्या एका बलाढ्य धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा बनवल्या आहेत खाडे 11 वरडी SSP उमेश 11 संघाने, आणि फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP 11 संघाला जिंकण्यासाठी 104 धावांची आवश्यकता. 104 टू विन. तत्पूर्वी आपण जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी मात्र पुढील मॅचचा टॉस आपण पूर्ण करणार आहे. यानंतरचा सामना विक्रोलियन्स विक्रोली विरुद्ध श्रीजा 11 लालबाग. भाई विनंती आहे, दिलीप गवस या ठिकाणी यायचे. दिलीप गवस. नमस्कार. शिवसेना प्रमुख चषक 2022 एक महत्त्वाची घोषणा आम्ही या ठिकाणी करत आहोत. आज सुपर 6चा जो पहिला सामना पार पडला, सुपर 6चा पहिला सामना टर्फ एडिक्ट रायगड विरोधात मेहताब 11 अवध कुर्ला या टीममध्ये मॅच झाली. मॅच अगदी रोमांचक स्थितीमध्ये होती. 1 चेंडू 4 धावांची मॅच होती. परंतु आयोजन कमिटीच्या वतीने असा एक निर्णय घेण्यात आलाय. त्या सर्व गोष्टी पडताळल्यानंतर आयोजन कमिटी खूप मोठ्या प्रमाणावर विचार विनिमय केल्यानंतर आयोजन कमिटीच्या वतीने सर्वानुमते एक निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 चेंडू आणि 4 धावांचा जो सामना होता, तो 1 चेंडू आणि 4 धावांचा सामना पुन्हा एकदा शेवटचा बॉल तो टाकला जाणार आहे, याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे.
ज्या मॅचमध्ये दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आणि कमिटीचा हा निर्णय ज्यांना मान्य आहे त्यांनी त्वरित कळवायचं आहे आणि ज्यांना नाही मान्य आहे, आम्ही आयोजन कमिटीचा या ठिकाणी निर्णय आहे, ज्यांना नाही मान्य आहे त्यांनी कळवायचं आहे, कारण आम्ही ही मॅच झाल्यानंतर तो एक बॉल टाकला जाणार आहे. मान्य असेल त्यांनी खेळायचं आहे आणि मान्य नसेल त्यांनी तरी देखील कमिटीला कळवायचं सांगितलं आहे आणि ही मॅच झाल्यानंतर लगेचच तो एक बॉल टाकला जाईल. एक चेंडू आणि 4 धावांची जो एक शेवटचा चेंडू बाकी होता तो पुन्हा एकदा खेळवण्यात येणार आहे आयोजन कमिटीच्या नक्कीच या ठिकाणी निर्णयानंतर. धन्यवाद. विक्रोळी अजून आमचे मित्र तुषारजी दवंगे आणि रोहनभाई आपलं देखील हार्दिक स्वागत. विक्रोलियन्स उपस्थित आहे. विनंती असेल या ठिकाणी श्रीजा 11 लालबाग टॉससाठी यायचं आहे. योगेश पेनकर. श्रीजा 11 कॅप्टन त्वरित या. अभिषेक आंगणे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर योगेश पेनकर. युवा सेना आणि शिवसेना असा कॉल करायचा आहे. युवा सेना कॉल केला होता. योगेश पेनकर यांनी युवा सेना चालाय. मॅच सुरू होते. जास्त काही विचारणारे निर्णय कळवा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असणार आहे आणि फलंदाजीसाठी विक्रोलियन्स सज्ज व्हायचं आहे. यानंतरची मॅच आपल्यासमोर येताना पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये मुंबई महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. ओमकार देसाई, श्रेया सिंधुलकर. फिरोज SM एंटरप्राइजेस सँडी SP या धावसंख्येचा पाठलाग करणार का, त्याचं उत्तर मिळेल. कारण या मैदानात मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या आपण पार होताना पाहायला मिळाल्यात. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डॉक्टर खाडे, वरडी SPP, उमेश 11 चांगली धावसंख्या उभारली जरूर, परंतु आता तिला सुरक्षित ठेवणार का याचं उत्तर दुसऱ्या डावात मिळेल. आणि जसा दुसरा डाव येईल आवाज असेल आकडे तज्ज्ञ आमचे साथी समालोचक मित्र जयजी भोसले यांचा. धन्यवाद. धन्यवाद चंदू सर. मैदानाच्या आतमध्ये ओळीया 104 धावांचा पाठलाग. ओमकार देवीदास देसाई स्ट्राईक एंडवरती आहे. दिनेश नाटेकर. जिमीचा पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये श्रेयस इंदुलकर आणि त्याच्या साथीला ओमकार देसाई मैदानामध्ये पाहायला मिळतात. 104 धावांचं मोठं लक्ष पार करायचं आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, परिश्रम हे निश्चित करावे लागतात. एक मोठं लक्ष जरूर आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोणतीही धावसंख्या विजयाची कदापि हमी देत नसते. आज मात्र आपण पाहिलं ना, या धावांचा पाठलाग या छोट्याशा मैदानावरती कशा रीतीने केला जातोय. तंत्रशुद्ध कलात्मकतेचा आविष्कार आणि तंत्रशुद्ध क्रिकेटचा व्यासपीठ मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. श्रेयस इंदुलकर गोलंदाज जिमी. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतोय, झेल संपतोय. श्रेयस इंदुलकरचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला बाद.
फक्त त्याचं सौंदर्य दिसतं आणि घामाच्या दारांनी त्याचं कर्तृत्व दिसतं. आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 104 धावांचं पाठलाग करायचं आहे. लक्ष मोठं आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. तिथे आपण एक अशी मॅच पाहिली 12 मार्च 2006 साली जोहान्सबर्गच्या मैदानावरती, ज्या वेळेला 434 धावा बनल्या गेल्या ना, इतिहास रचला गेला. परंतु इतिहास रचल्यानंतर इतिहास मोडीसही काढला जातो, यासाठी कटिबद्ध होता साऊथ आफ्रिका संघ. या संघाने मात्र एक मोठा इतिहास लिहिला गेला, ज्या वेळेला मात्र 434 धावांचा पाठलाग करण्यात आला होता. नवीन फलंदाज चतुर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोहित नार्वेकर अर्थात चतुर, जो स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाजी मार्क वरती जिमी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. दिनेश नाटेकर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना लेफ्ट आर्म ओढ विकेटने चतुरसाठी. हा बॉल लोड फुलटोज आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, टिपतोय झेल. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. वरती 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश प्राप्त होत असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाजी बॅटर अय्यूब शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कासार वडवलीचा वंडर बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गावाचं नाव त्याने मात्र करत असताना मालिकावीराच्या बाईक त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. परंतु नाव जितकं मोठं आहे ना, आज मात्र त्याच्या माध्यमातून लक्षण किती मोठं आहे हे देखील पाहावं लागेल. तो स्ट्राईक एंड वरती येत असताना पाहायला मिळतोय. हॅट्रिकचा बॉल जिमी घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. या वर्षीच्या हंगामामध्ये युजी चहलची हॅट्रिक ही तितकीशी महत्वपूर्ण राहिली आणि ज्या वेळेला मात्र युजी चहलने हॅट्रिक घेतली तदनंतर त्याचं सेलिब्रेशन ही वाखाणण्याजोगे राहिलं होतं. हॅट्रिकचा बॉल गोलंदाज जिमी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. अय्यूबसाठी ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय, डॉट बॉल आलाय. हॅट्रिक हा शब्द क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने येत असताना पाहायला मिळाला. स्पोफोर्थ या गोलंदाजाने 1877 ला हॅट्रिक घेतली. तदनंतर त्याच्या संघ साथी सहकार्यांनी त्याला मात्र हॅट बक्षीस देऊ केली आणि तदनंतर क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द आला. आणि गोलंदाजाने 3 चेंडूवरती लिगल डिलिव्हरीवरती जर का खेळाडूंना 3 बाद केलं तर हॅट्रिक संबोधलं जातं. सध्याच्या घडीला आकाश चोप्राने 3 चेंडू 3 षटकार आले तरी हॅट्रिक संबोधतो गोलंदाज. हा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न इथे खेळण्यात येतोय. परंतु जिमीचे हे बॉल अगदी अधिक वेगाने ज्या पद्धतीने पाहायला मिळतात, धाडस दाखवावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक खेळाडूला धाडसाने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे. या आधीची मॅच ही तशा रीतीची झाली होती, ज्या वेळेला मात्र एक मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 82 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. विश्वजितचं निर्धाव षटक आलं तरी देखील एक चांगला परफॉर्मन्स झाला होता. या मॅच मध्ये त्या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा पालटावं लागेल, आठवावा लागेल. सरळ बॅटने इथे केलाय. अय्यूबच्या बॅट मधून चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना कासार वडवलीचा ब्रँड दाखवणारा षटकार. त्याला 7 धावा धाव फलकावरती आहे. धाडस तुम्हाला दाखवा लागणार. अनेक वेळेला आपण म्हणतो धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाही यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत. आज हिमतीने हारावं लागेल. हिम्मत कदापिही हारता कामा नये. प्रत्येकाची वेळ येते. आज ही वेळ जी आहे ना, पहिल्या षटकामध्ये जिथे अडचणीमध्ये संघ जरूर सापडलाय. खऱ्या अर्थानं या धावांचा पाठलाग करत असताना 108 धावांचा पाठलाग इथे 104 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे आपण एकंदरीत पाहिलं ना, तर खऱ्या अर्थानं फिरोज SM एंटरप्राइजेस हा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं होतं की भिंतीवरती काहीतरी असं लिहून दाखव ना की दुःखामध्ये वाचलं की आनंद होईल आणि आनंदामध्ये वाचलं ना की दुःख होईल. प्रभू श्रीकृष्णाने लिहिलं होतं की ही वेळ निघून जाईल. ही वेळ प्रत्येकासाठी आहे आणि ही वेळ घालवण्यासाठी ओंकार देसाईचा क्लास, त्याची बॅटिंग कितपत झकास होते ना हे निश्चित पाहावं लागणार आहे. मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर हा पुरस्कार त्याला मात्र
मिळाला. याच मैदानावरती त्याला तो पुरस्कार देण्यात देखील आला होता. गोलंदाज जिशान खान. पहिलाच बॉल ऑन साइडला ओमकार देसाईच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. ओंकार देसाई या नावाने एक वेगळा दबदबा कायम केलाय, एक वेगळा रुतबा कायम केलाय. कारण ही तसंच आहे. तो निश्चित स्वतःशी आणि इतरांशी म्हणतो की भीड की हिस्सा नाही तो भीड का वजह बनो. आणि निश्चित आपण पाहिलं ना तर पब्लिकला गोळा करणारा हा खेळाडू सातत्यपूर्ण चांगलं प्रदर्शन करतोय. त्याच्या नावावरती 3 मालिकेवरच्या बाईक, एक कार. गोलंदाज जिशानचा हा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येईल तदवर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या 14 धावा धावफलकावरती आहेत. चिरलेची नाईट स्पर्धा कार या खेळाडूने जिंकली. सीबीडी बेलापूर मध्ये कार, अगदी त्याच वेळेला पीटीपीएल मध्ये कार ज्याच्या नावावरती पाहायला मिळाली. ज्या वेळेला चिरलेची नाईटची स्पर्धा सोन्याची चैन ओमकार देसाईने मिळवली तदनंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण खुल्या गटाच्या क्रिकेटची दारं ठोठावली होती. आज करून दाखवावं लागेल ते सारं काही. अयूब स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती जिशान पुन्हा एकदा. हा चेंडू डाव्या यष्टीवरती होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. मालाड एक्सप्रेस खऱ्या अर्थानं पटरीवरती ज्या ज्या वेळेला धावते ना, या गोलंदाजाने आपल्या कारनाम्याने यष्टांचा वेध घेत असताना स्टंप मोडण्याचा कारनामाही केलाय. अर्थात अधिक वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा जिशान, अगदी त्याचे पिंक पॉइंट यॉर्कर हे तितकेसे महत्वपूर्ण राहिलेत. या मॅच मध्ये त्याची गोलंदाजी ही तितकीशी भरभक्कम असायला हवी. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जिशान सज्ज होत असताना ओंकारसाठी ओंकार नावाचं वादळ जर का शमवायचं आहे ना तर जिशान नावाचा तोफखाना इथे कार्यरत असायला हवा. ओंकारच्या बॅटमधून लोअर फुल टोसला इथे यॉर्कला केलंय मिस. फलंदाजाने केलाय चेंडूला डिसमिस. नंतर लोअर फुलटो चेंडूला लिले या सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. षटकार आलाय. 6 धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या डोळ्याची पारणं पापणी फेडते न फेडते तदवर मात्र धाव संख्या पुढे वधारती आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी आताच मॉनिटर ऑन केलाय त्या साऱ्यांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच डॉक्टर खाडे 11 वरळी SSP विपक्ष फिरोज SM एंटरप्राइजेस या 2 संघांदरम्यानची लढत. अर्थात मुंबईमधील ज्या 2 संघांना या नावाने जाणलं जातं, एका बाजूला सँडी SP आणि एका बाजूला उमेश इलेवनकार, 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. अर्थात 104 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. पूर्वार्धाचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये एकंदरीत आपण पाहिलं ना तर 33 धावांची खेळी आली होती प्रीतम परबच्या बॅटमधून. अगदी त्याच वेळेला 45 धावा भावेश शेलाच्या बॅटमधून आल्या आणि 20 धावांची खेळी महत्वपूर्ण इस्रार खान बाबू याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली होती. मेरा रोडचा ब्रँड बाबूनेही आपला करामती खान मैदानावरती आल्यानंतर आपला करामात दाखवत असताना तोही पाहायला मिळाला होता. मैदानाच्या आतमध्ये कशा रीतीचं क्रिकेट खेळलं जाणार ओंकार देवीदास देसाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोहिनूर ऑफ टेनिस क्रिकेट हा पुरस्कार त्याला मुंबईच्या वाळकेश्वरच्या ग्रीन पार्क मैदानावरती मिळाला. मुंबईचा ब्रँड अँबॅसेडर याच मैदानावरती त्याला तो पुरस्कार देण्यात आला होता. जिशान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू इथे बॅटच्या टोला लागलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतो. ओंकार देसाईचा हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर जाऊ शकलेला नाहीये. एक धाव मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. पुढे सरकते ही धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती धावफलकावरती आहे 22 धावा धावफलकावरती.
डबल नेल्सन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. 22वा धावफलकावरती आहे. 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतले. डेव्हिड शेपर्ड ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये असायचे ना त्या वेळेला त्यांनी एक पाय उचलून सातत्यपूर्ण ज्या ज्या वेळेला नेल्सन आकडे यायचा त्या वेळेला कारनामा करायचे. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला अनेक पंच आपल्या नावाचा डंका पिटत असताना पाहायला मिळतात. याच काळात चौकीने एक डान्सिंग अंपायर ही दिलाय. गोलंदाजी छान. लॉरफुल टॉस अय्यूबच्या बॅट मधून चेंडू ऑन साइडला. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. करंट रन रेट 14च्या सरासरीने धावा आल्यात. 76व्या येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 76 धावसंख्येची आवश्यकता आहे. अर्थात एकंदरीत इथून विचार आपण केला ना तर 19ची सरासरी इथे गाठावी लागणार आहे. आयुष्य असो अथवा क्रिकेटचा खेळ असो, रडायचं की लढायचं ना हे स्वतःनेच ठरवायला हवं. जर का आपण रडलो तर संकट तुम्हाला संपवतील आणि लढलात ना तर तुम्ही संकटांना. संकट महत्वाची आहेत, इथे मोठी आहेत, परंतु त्यांच्या विरोधात कशा रीतीने आपण खेळणार या गोष्टीही महत्वाच्या राहणार आहेत या मॅच मध्ये. अय्यूब कशा रीतीने खेळ करेल अथवा ओंकार देसाई निश्चित कशा रीतीची फलंदाजी करेल ना हे निश्चित इथे पाहायचंय. एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. प्रत्येक प्रेक्षक वर्ग म्हणतो की कितीही मोठी नावं असू द्यात, आज मैदानाच्या आतमध्ये खेळणाराच विजेता असतो. आज कशा रीतीचं क्रिकेट खेळलं जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय. जे आहेत ना क्रिकेटचे दर्दी त्यांनीच केली गर्दी. मैदानाच्या आतमध्ये दिनेश नाटेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जिमी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने ओंकारच्या विरोधात. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टीरक्षकाचा वेग चेंडूने घेतलाय. डॉट बॉल आलाय. गटसी खेळाडू म्हणून ओंकार देसाईकडे सातत्याने पाहिलं जातं. निश्चित अनेक वर्ष आपण जिथे ज्या खेळाडूला ज्या पद्धतीने पाहिलं ना, ज्या ज्या मैदान कितीही मोठा असू द्या, ओंकार देसाईने अनेक वेळेला एक सूत्र अपनावलंय. ठान लो तो हार, मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी. गोलंदाज. हा बॉल हेलिकॉप्टर ओंकार देसाईच्या बॅट मधून. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. संघाची धावसंख्या वधारतीये. 34वा धावफलकावरती आहेत. संतोष पाल या खेळाडूने जिथे महेंद्रसिंग धोनीला हेलिकॉप्टर फटका शिकवला तोही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि तदनंतर संपूर्ण जगभर हा फटक्याला प्रसिद्धी मिळाली. परंतु सातत्याने या फटक्यासाठी खासियत आहे, ज्या स्ट्रेंथ आहे या फटक्याची ती ओंकार देसाईची. त्याच्या बॅटमधून आलाय षटकार जिमीच्या विरोधात. गोलंदाज. हा बॉल लोअर फुलटोज आहे. लॉंग ऑनला केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव जरूर मिळेल. एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स ऑन अ बोर्ड. 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतले. जिमी नाटेकरने पहिल्या षटकामध्ये दिलेले 2 हद्दे कुठे ना कुठेतरी मॅच बनवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. पहिल्या षटकामध्ये कंजूसी भरी गोलंदाजी त्याने केली. केवळ 3 धावा 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. हा बॉल इथे फटका फसलाय. एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. टिपला गेला अक्षयच्या माध्यमातून झेल. खेळाडू क्रमांक 3 बाद. शिवाजी महाराज तैयार होते. उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते, झुकते सारे अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठे होते, काश हम भी मराठे होते. छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करूया. महाराष्ट्र दिन मैदानाच्या आतमध्ये वळूया. शुभेच्छा देत असताना किसन देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय.
कशा रीतीने फटकेबाजी तो करणार. अण्णा या अनेक वेळेला ज्या वेळेला आपण म्हणतो ना, ज्या वेळेला रिक्स आहे ना, त्या वेळेला अण्णाची एंट्री फिक्स आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 35 धावा धावफलकावरती आहेत. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना कशा रीतीने तो क्रिकेट खेळणार. युके टायगर चॅम्पियनशिप मध्ये ज्या पद्धतीने पहिली स्पर्धा दसऱ्याच्या मुहूर्तावरती ज्या वेळेला पुढे यायची, त्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने तुटून प्रहार केले होते ना, ती इनिंग आजही लक्षात राहणारी आहे अण्णाची. हा बॉल आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल आलाय. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळत आहे जिमी नाटेकरच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर षटकार, तदनंतरचे 2 चेंडू महत्वपूर्ण या मॅच मध्ये घेऊन येणार आहे. जिमी नाटेकर हा ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून पुढे येत असताना पाहायला मिळालाय आणि सातत्यपूर्ण आपल्या कर्णधारांनी आपल्यावरती दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवलाय. हा फटका फसलाय जिथे थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा 12च्या सरासरीने धाव फलकावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अजूनही इथून आवश्यकता आहे ती 68 धावसंख्येची. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा मी विनंती करेन आयोजकांना. तद्वर एक डीजे ब्रेक घेऊया. सरासरीने धावगतीला पुढे घेऊन जावं लागणार आहे. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत किसन आणि त्याच्या साथीला ओंकार मैदानाच्या आतमध्ये आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, जो डर गया वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. आज काहीतरी करायचं असेल, विजय मिळवायचा असेल तर एक चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. निश्चित अनेक वेळेला म्हणतो आपण, जगा इतकं की आनंद कमी पडेल हसा, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा, इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. या मॅच मध्ये प्रयत्न तुम्हाला कशा रीतीने करावे लागतील हे निश्चित पाहावं लागणार आहे. 18 चेंडू आणि 68 धावसंख्येची आवश्यकता. आस्किंग रन रेट सांगतोय इथे 22.66च्या सरासरीने धावगती गोळा करायची आहे. 12चा करंट रन रेट धाव फलकावरती पाहायला मिळतोय. अक्षय गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. अक्षय सिंग गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना अधिक वेगाने गोलंदाजी करण्यासाठी या खेळाडूकडे पाहिलं जातं. परंतु त्याचा वेग आणि त्याची दिशा, संघाची कशा रीतीची दशा ठरवणार ना, या गोष्टी पाहिल्या जातील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर इथे स्क्वेअर कट केलाय. चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या बाहेर, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येणार हा किसन देवेंद्रच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. इथे बॅटचा टोला लागलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑनला तद्वर धाव मिळत असताना पाहायला मिळते. एक धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. धाव फलक पुढे सरकत आहे. पंचांचा निर्णय कशा दाटणीचा असेल, निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाईल, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. या स्पर्धेचा नियम आहे. उसळी घेणारा चेंडू ज्या पद्धतीने अटेम्प्ट केला होता किसन देवेंद्रने, अनेक वेळेला अशा पद्धतीने फटकेबाजी परेच्या नरे पार्कच्या मैदानावरती त्याला खेळत असताना आपण अनेक वेळेला पाहिलंय. ज्या ज्या वेळेला खूप टप्प्याचा चेंडू अगदी
डोळ्यासमोरून येणारा परफ्यूम डिलिव्हरी त्याने षटकारासाठी समोरच्या दिशेने ठोकलेत. आणि याच कारण ज्या छोट्या छोट्या मैदाने आहेत ना, ज्या ज्या ठिकाणी षटकार फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो, त्या त्या ठिकाणावरतीही या खेळाडूने षटकार ठोकलेत. आज त्याला ते संपूर्णतः पुन्हा एकदा करून दाखवावं लागणार आहे. 43 धावा धावफलकावरती आहे. 4थं षटक प्रगती पदावरती अक्षय सिंग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळालं. ओंकार देसाईच्या विरोधात 8 चेंडू आणि 22 धावसंख्येवरती ओंकार देसाई नाबाद खेळतोय. ओंकार देसाई अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून उभा आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अक्षय सज्ज होत असताना हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या साह्याने काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तद्वर एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. मोठा फटका आला आणि तदनंतर एक चांगलं कमबॅक इथे अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्यपूर्ण ज्या पद्धतीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना, धावा येत आहेत जरूर. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्यानंतरही एकेरी दुहेरी धावा घेत असताना मॅच चालू ठेवली. 104 धावांचा लक्ष्याचा बाटला करायचा आहे. लक्ष फार मोठं आहे, परंतु इथून पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत असताना चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर अधिक वेगाने फास्ट अँड फ्युरियस तेच तर्रार चेंडू ज्याला पाहायला मिळाला, जो अक्षय सिंगचा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. 44 धाव फलकावरती. 3 खेळाडू तमुच्या आतऱ्याला परतल्यानंतर कुठे ना कुठेतरी कमबॅक करणार हे षटक राहणार का? जिथे आपण जिमीचं षटक पाहिलं होतं ना, जिथे तिसरं षटक तो घेऊन आला आणि त्या षटकानंतर मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुडले स्पॉट वरून चेंडूने उसळी घेतली. अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे पाहायला मिळतो या चेंडूवरती. यष्टीरक्षकाचा वेध इथे डॉट बॉल नाही घेत असताना पाहायला मिळतोय. अधिक उसळी या चेंडूने घेत असताना पाहायला मिळाला. खांद्याचा पुरेपूर वापर करत असताना अक्षय चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतो. या षटकामध्ये धावा खर्च केला त्या केवळ 8. हा चेंडू ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. खूप मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, परंतु हे विसरून चालता कामा नये की याच मैदानाने 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असताना मॅच फिनिश केलेलं पाहिलंय. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 45 धावसंख्या 59 धावसंख्येची आवश्यकता आहे. 45 धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 59 धावसंख्येचा पाठलाग इथून अजूनही करायचा आहे. लेते छोटासा ब्रेक, जाते डीजे किंवा सुनते एक मधुर संगीत. आल्या होत्या जिथे आपण पाहिलं तर केवळ 8. एकंदरीत विचार केला या चौथ्या षटकामध्ये 9 धावा आल्या. धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट 11.25 च्या सरासरीने. आस्किंग रन रेट आता मात्र फ्लाय होतोय. 29.50 च्या सरासरीने 59 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. रोहित गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. अण्णाच्या बॅट मधून किसन देवेंद्रच्या बॅट मधून निघणारा हा फटका. षटकार धावसंख्येची आवश्यकता आहे. गीत आल्यानंतर आम्हाला सैराट सिनेमाची आठवण होते. नागराज मंजुळेने ज्या वेळेला सिनेमाची सुरुवात झाली ना, त्यावेळेला म्हणाले होते एकच फाईट आणि वातावरण टाईट. इथे षटकार आलाय. फटका फासलाय. यष्टीरक्षकाचा वेध. खेळाडू बाद. चौथा खेळाडू बाद होत असताना किसन देवेंद्र बाद. धावा धावफलकावरती असताना चौथा खेळाडू बाद झालाय. विजयासाठी 10 चेंडू आणि 53 ची आवश्यकता आहे. साई पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय.
साई पाटील मैदानावरती दाखल होत असताना 10 चेंडू आणि 53 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये जिथे पराभवाचं सावट जरूर आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल ना याचा मात्र नेम नाही आहे. लोअर फुलटोज आहे, त्याला मात्र सरळ भिरकावून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. साई पाटीलच्या बॅटमधून षटकार. जिथे आपण पाहतोय ना या षटकारणीची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 57 धावा. धावफलकावरती 47 ची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी अजूनही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर होता, ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तद्वर मात्र एक धाव अर्जित केली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 58 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचताय. 46 ची आवश्यकता. येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. 8 चेंडूंचा खेळ शेष. विजयासाठी इथून 46 ची आवश्यकता असणार. ओमकार मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून उभा आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके या मॅच मध्ये आणतील का? हा देखील लिलेया केलेला फटका. बॉटमहॅनचा वापर केलाय ओमकार देसाईच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय. 64 धावा धावफलकावरती. गोलंदाज हेलिकॉप्टर स्ट्रेट डाऊन ग्राउंड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय वेगाने. चुकी झालीये. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 68 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार आहे. 6 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळतील का? या 36 धावा येतील का? या पद्धतीने आतापर्यंत एक चांगले क्रिकेट पाहायला मिळालंय. आपण पाहतोय फिरोज SM एंटरप्राइजेस या संघाला 6 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण पाहिलं चांगलं प्रदर्शन जरूर झालं डॉक्टर खाडे 11 वरळी SSP या संघाचं. मॅच इम्पॉर्टंट आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. अक्षय सिंग गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना या गोलंदाजाकडे पाहिलं जाईल का? व्हॅन गुंगे सारखी गोलंदाजी तो करेल का, अथवा क्रिस ब्रॉड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल? काय घडणार या मॅच मध्ये त्यासाठी तुम्हाला युवराज सिंग अथवा हर्षल गिब्स बनावं लागेल. 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय अक्षय सिंग. 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असताना पहिला आलाय षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळतोय साई पाटीलच्या बॅट मधून. साई पाटील देखील सांगतोय अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. मैदानाच्या आतमध्ये त्याने ठोकलेला हा षटकार. संघाची धावसंख्या 74 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता. हा बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड. दूसरा चेंडू फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. इरफानच्या बॅट मधून आले होते 5 उत्तुंग षटकार. या मॅच मध्ये तशा रीतीचा कारनामा करेल का साई पाटील हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय अनेक वेळेला जिथे चांगल्या रीतीचं प्रदर्शन झालेलं नाही आहे, परंतु साई पाटील स्वतःशी म्हणतोय होणारा होतल जाणारा जातला मागे तू फिरू नको.
जास्त खर्च करू नका, याकडे आम्ही लक्ष वेधतोय. थोडी घाई करा. 11 चेंडू आणि 33 धावसंख्येवरती ओंकार देसाई नाबाद खेळतोय. 4 चेंडूवरती 19 धावसंख्येवरती आहे साई पाटील. हाही बॉल वन्स अगेन अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दाढीचं मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस हिट षटकार. पाटील म्हणतोय विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेल मी. अडू शकेल मजला अशी कोणतीही भिंत नाही. मित्रांनो, 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकणारा साई पाटील तुमच्या टाळ्यांचा हकदार नाहीये का? एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊ द्यात. 6 चेंडूवरती 36 धावांची आवश्यकता आहे, परंतु त्याने हार मानलेली नाहीये. अनेक वेळा आपण म्हणतो ना, हार तद्वर मानू नका, जदवर आपल्या फोटोला हार चढवला जात नाही. स्वतःची धडपड अशी ठेवा ना, जदवर आपलं धड पडत नाही. साई पाटीलने एक्झॅक्टली तेच आतापर्यंत केलंय. मैदानाच्या आतमध्ये तो उतरलाय, इतिहास त्याला रचायचा आहे. 3 चेंडू आणि 18 धावांसंख्येची आवश्यकता आहे. अक्षय सिंग वरती चढवले जाणारे हल्ले मैदानाच्या आतमध्ये धावांचा ओघ वाढत असताना पाहायला मिळतोय. एक मोठं लक्ष आहे, खचून गेलेले नाही आहेत हे खेळाडू. चला घाई करा. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असणाऱ्या 18 धावसंख्येची साई पाटीलची बाट बोलतीये. पहा, संपूर्णतः फासे टाकून पाहिले गेले. आपण विनंती करूया दोन्ही संघाला, टर्फ ऍडिक्ट रायगड आणि मेहताब अवध 11 कुर्ला, दोन्ही संघाला विनंती आहे, एक बॉल जो आहे ना तो शेवटचा टाकला जाणार आहे या मॅच नंतर. दोन्ही संघाला विनंती आहे, तयार राहायचंय. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 18 धावा. अक्षयचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळतात, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. काय घडते मैदानाच्या आतमध्ये, ड्रामा ड्रामा. पाच चेंडूवरती जर का 5 षटकार जर का ठोकले ना साई पाटीलने, तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. प्रणयजी सावंत यांच्याकडून साई पाटील साठी कॅश प्राइज असेल. आता मात्र आवश्यकता असणाऱ्या 17 धावसंख्येशी येणारे चेंडू तुमच्याकडे शेष आहेत, ते केवळ 3. अक्षय सिंग दडपण दडपण गोलंदाजी मार्कवर. चौथा बॉल हेलिकॉप्टर इथे केलाय कार्पेटच्या साह्याने. क्षेत्ररक्षक आहे जिशान, 1 धाव जरूर येते. तो लढलाय मैदानाच्या आतमध्ये, निडरपणे तो खेळलाय. प्रेक्षकांची मनं त्याने जिंकली आहेत. 2 लाखाची स्पर्धा, मॅच कशी व्हावी ना यासाठी तो कटिबद्ध राहिलाय. त्याची जद्दोजहद वाखाणण्याजोगी राहिली आहे. अनेक वेळेला ज्या वेळेला हा सामना जरी संपला ना तरी देखील साई पाटील साठी टाळ्यांचा गजर हा सातत्यपूर्ण होत राहील, कारण मैदानाच्या आतमध्ये त्याने एकाकी झुंज होऊ दिलेली नाही आहे. एक चांगल्या धाटणीचं क्रिकेट तो खेळलाय. 6 बॉल 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या 88 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूंचा खेळ शेष. विजयासाठी आवश्यकता आहे 16 धावसंख्येची. हा बॉल लोअर फुल टोच आहे ओंकार देसाईच्या बॅटमधून, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. दे मणी पुन्हा जिंकायची. आज अडवतील ही लाख वादळे. आज स्वतःला सिद्ध होऊन चांगलं क्रिकेट खेळायचंय. अक्षय गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 1 बॉल 10 ची आवश्यकता आहे. 1 बॉल 10 ची आवश्यकता. नेक्स्ट मॅच 1 बॉल साठी खेळवला जाणारा सामना पुन्हा एकदा होईल. गोलंदाज
एक बॉल 10 ची आवश्यकता असताना हा फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, हा टिपला गेला. झेल सामना जिंकला डॉक्टर खाडे 11 वरळी SSP संघाने. एकदा जोरदार टाळ्या द्यात मित्रांनो दोन्ही संघासाठी, खास करून साई पाटीलच्या या इनिंग साठी. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात प्रणयजी सावंत यांच्याकडून साई पाटील साठी कॅश प्राइज 500 रुपये आलाय, ते आपण त्याला जरूर देऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या पण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात, ज्याच्या बॅट मधून एक अतिशय खेळ करण्यामध्ये जो यशस्वी राहिला. 15 चेंडू त्याने फेस केले, 4 षटकार 4 चौकार ज्याच्या बॅट मधून आले. स्टायलिश